तुम्ही स्वामी समर्थांची पूजा करता, पण एक छोटी चूक तुमच्या हातून रोज होत असेल, तर कदाचित म्हणूनच तुमच्या आयुष्यात अडथळे थांबत नाहीत. हो, ही गोष्ट थोडी धक्कादायक आहे, पण सत्य आहे. काही लोक म्हणतात, मी रोज पूजा करतो, तरी काम जमत नाही, घरात शांती नाही, पैसे येतात पण टिकत नाहीत. आणि याचं कारण तुमच्या नशिबात नाही, तुमच्या पूजेमध्ये लपलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, तुम्हीही तीच चूक करत आहात का? थांबा, पुढचं ऐकणं खूप महत्वाचं आहे. आपण सगळे श्रद्धेने पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, नमस्कार करतो. पण स्वामींना फक्त पूजा नको असते, त्यांना योग्य भावना आणि योग्य पद्धत हवी असते. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. एक साधा प्रश्न, तुम्ही पूजा करताना मन कुठे असतं? स्वामींसमोर की मोबाईलमध्ये? थोडं विचार करा. एकदा एक माणूस होता. तो रोज स्वामी समर्थांची पूजा करायचा, एकही दिवस चुकवायचा नाही. पण तरी त्याचं जीवन नेहमी समस्यांनी भरलेलं होतं. कर्ज, तणाव, घरात भांडणं. एक दिवस तो खूप त्रासून गेला. तो म्हणाला, स्वामी, मी रोज पूजा करतो, मग माझं काही का बदलत नाही? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी म्हणाले, तू पूजा करतोस, पण मनाने नाही. तू चकित झाला. मी रोज दिवा लावतो, नमस्कार करतो. स्वामी हसले आणि म्हणाले, पण तू माझ्यासोबत असतोस का? आता इथेच सगळं बदलतं. तुम्ही पूजा करता, पण खरंच जोडलेले आहात का, की फक्त सवय म्हणून करत आहात? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण हीच पहिली मोठी चूक आहे. स्वामींची पूजा म्हणजे फक्त क्रिया नाही, ती एक कनेक्शन आहे. जर मन शांत नसेल, जर श्रद्धा अर्धवट असेल, तर पूजा पूर्ण होत नाही. आणि तेव्हाच अडथळे सुरू होतात. लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा वेळ नको, तुमचं मन हवं आहे. बाय द वे, जर तुम्हाला हे ऐकून थोडं जरी वाटत असेल की हो, हे माझ्यासोबत होतंय, तर एकदा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हो, अजून एक गोष्ट, मोस्ट पीपल वॉचिंग हॅवंट सबस्क्राईब्ड येट. आणि कदाचित तेच लोक नंतर म्हणतात, माझं काही बदलत नाही. जर तुम्हाला खरंच बदल हवा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे जी येणार आहे ती खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला वाटेल, ठीक आहे, मनाने पूजा करायची. पण ही फक्त पहिली चूक आहे. सगळ्यात धोकादायक चूक अजून बाकी आहे. ही अशी चूक आहे जी लोक नकळत रोज करतात आणि मग म्हणतात नशीब साथ देत नाही. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ती दुसरी चूक, जी थेट तुमच्या घराच्या ऊर्जेला प्रभावित करते आणि ज्यामुळे लक्ष्मी येऊनही परत जाते. आणि विश्वास ठेवा, ही चूक तुम्हीही करत असण्याची शक्यता खूप जास्त आहे. पुढे ऐकण्यासाठी तयार आहात ना? पुढे सुरू राहील. आता नीट ऐका, कारण ही दुसरी चूक इतकी सामान्य आहे की जवळजवळ प्रत्येक घरात होते आणि लोकांना कल्पनाही नसते की यामुळे त्यांच्या आयुष्यात अडथळे वाढत आहेत. तुम्ही पूजा करता, पण तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे हे कधी लक्षात घेतलं आहे का? हो, हीच दुसरी मोठी चूक आहे. पूजेच्या वेळी तुमचं स्थान, तुमची जागा, तुमचं वातावरण जर तिथे अस्वच्छता असेल, गोंधळ असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर पूजा पूर्णपणे प्रभावी होत नाही. तुम्ही दिवा लावत आहात, पण आजूबाजूला अस्ताव्यस्तपणा आहे. तुम्ही मंत्र म्हणत आहात, पण बाजूला आवाज, टीव्ही, मोबाईल, गोंधळ चालू आहे. आणि मग तुम्ही अपेक्षा करता की स्वामींची कृपा लगेच मिळेल? थोडं थांबा आणि प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुमची पूजा जागा खरंच पवित्र आहे का, की फक्त एक कोपरा आहे जिथे तुम्ही घाईघाईत पूजा इरकता? एक छोटी गोष्ट सांगतो. एका स्त्रीने खूप श्रद्धेने पूजा सुरू केली. रोज दिवा, रोज मंत्र, रोज नमस्कार. पण तरी घरात सतत तणाव, पैशांची अडचण, मन शांत नाही. एक दिवस तिच्या घरी एक साधू आले. त्यांनी काहीही विचारलं नाही, फक्त तिच्या पूजेची जागा पाहिली आणि शांतपणे म्हणाले, तू स्वामींना बोलावतेस, पण त्यांच्यासाठी जागा तयार केली आहेस का? ती गोंधळली. साधूंनी पुन्हा विचारलं, जिथे तू स्वामींना बसवतेस तिथे स्वच्छता आहे का, शांतता आहे का, आदर आहे का? त्या दिवशी तिला समजलं, ती पूजा करत होती पण जागा तयार करत नव्हती. आणि इथेच सगळं बदलतं. स्वामींची ऊर्जा खूप सूक्ष्म असते. ती अशा ठिकाणी टिकत नाही जिथे गोंधळ, नकारात्मकता आणि अस्वच्छता आहे. लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता असते तिथेच सकारात्मक ऊर्जा टिकते. जिथे शांतता असते तिथेच देवाचं अस्तित्व जाणवतं. आणि जिथे आदर असतो तिथेच कृपा मिळते. बाय द वे, जर तुम्हाला आता जाणवत असेल की हो,
माझ्या पूजेत ही चूक होत आहे, तर एकदा लाईक करा. कारण अवेअरनेस हीच पहिली पायरी आहे बदलाची. आणि हो, अजून एक गोष्ट, मोस्ट पीपल ही छोट्या गोष्टी इग्नोर करतात आणि मग मोठ्या समस्या फेस करतात. जर तुम्ही वेगळं व्हायचं असेल तर या छोट्या चुका आत्ताच थांबवा. आता एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही पूजा करताना जागा स्वच्छ ठेवता, ठीक आहे, पण तुमचं मन आणि तुमचे विचार ते स्वच्छ आहेत का? कारण ही तिसरी चूक आहे आणि ही चूक इतकी खोल आहे की ती तुमच्या आयुष्याचा मार्गच बदलू शकते. आता जे सांगणार आहे ते ऐकताना थोडं अस्वस्थ वाटू शकतं, पण कदाचित हेच सत्य तुम्हाला बदलू शकतं. तुम्ही पूजा करता, जागा स्वच्छ ठेवता, मनाने जोडण्याचा प्रयत्न करता, पण तुमचे विचार खरंच स्वच्छ आहेत का? हीच तिसरी आणि सगळ्यात खोल चूक आहे. कारण स्वामींना फक्त तुमची पूजा दिसत नाही, त्यांना तुमचं मन आणि विचारही दिसतात. तुम्ही बाहेरून नमस्कार करता, पण आतून तणाव, राग, मत्सर, भीती हे सगळं भरलेलं असतं. आणि मग तुम्ही म्हणता, माझं काही का जमत नाही? थोडं शांत बसून स्वतःला विचारा, तुम्ही पूजा संपवल्यानंतर लगेच कोणावर राग काढता का? कुणाबद्दल वाईट विचार करता का? कुणाच्या यशावर मत्सर वाटतो का? जर उत्तर हो असेल तर इथेच अडथळे सुरू होतात. एक छोटी गोष्ट, एक तरुण दररोज स्वामींची पूजा करायचा, खूप श्रद्धेने, पण त्याला नेहमी वाटायचं, इतर लोक पुढे जातायत, मी मागे का? हळूहळू त्याच्या मनात मत्सर वाढू लागला आणि जरी तो पूजा करत होता तरी त्याच्या आयुष्यात प्रगती थांबली. एक दिवस त्याला एक वाक्य ऐकायला मिळालं, ती स्वामींना बाहेर शोधतोस, पण त्यांना आत जागा दिली आहेस का? तो थांबला. पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे पाहिलं आणि त्याला समजलं, त्याची पूजा खरी होती, पण त्याचे विचार त्याला मागे खेचत होते. आता इथे एक मोठा ट्विस्ट आहे. लोकांना वाटतं पूजा केल्याने सगळं ठीक होईल, पण जर विचार नकारात्मक असतील तर पूजा परिणाम देत नाही. कारण तुमचं मन म्हणजे एक जागा आहे. जर ती जागा नकारात्मकतेने भरलेली असेल तर तिथे कृपा कशी टिकणार? लक्षात ठेवा, जसं तुम्ही विचार करता तसंच तुम्ही बनता, आणि जसं तुम्ही बनता तसंच तुमचं आयुष्य घडतं. बाय द वे, जर तुम्हाला आता जाणवत असेल की हो, माझ्या विचारांमध्येच काहीतरी चूक आहे, तर एकदा कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा, कारण बदलाची सुरुवात इथूनच होते. आणि हो, मोस्ट पीपल फक्त बाहेरचं बदलतात, पण आत काहीच बदलत नाही, आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य तसंच राहतं. पण तुम्ही जर आतून बदललात तर बाहेरचं सगळं आपोआप बदलायला लागतं. आता तुम्हाला वाटेल, ठीक आहे, विचार बदलायचे, पण एक अशी चूक अजून आहे जी लोकांना माहीतही नसते, आणि ती चूक तुमच्या श्रद्धेलाच कमकुवत करते. तुम्ही पूजा करता पण मनात शंका ठेवता, आणि हीच चौथी चूक आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ही शंकेची सवय कशी तुमचं नशीब थांबवते आणि कशी ती हळूहळू तुमच्या श्रद्धेला संपवते. तयार राहा, कारण पुढे जे समजणार आहे ती तुमच्या विश्वासाला नव्याने घडवेल, पुढे सुरू राहील. आता नीट ऐका, कारण ही चौथी चूक इतकी शांतपणे तुमच्या आयुष्यात घडते की तुम्हाला ती चूक आहे हेही कळत नाही. तुम्ही पूजा करता, मनाने जोडण्याचा प्रयत्न करता, विचारही सुधारायला लागता, पण मनात एक छोटासा प्रश्न राहतो, खरंच हे काम करेल का? स्वामी माझं ऐकतायत का? माझ्यावर कृपा होईल का? हीच ती शंका, आणि हीच चौथी मोठी चूक आहे. कारण शंकेसोबत केलेली पूजा पूर्ण होतच नाही. तुम्ही बाहेरून नमस्कार करता, पण आतून विश्वास डळमळीत असतो, आणि जिथे विश्वास कमकुवत असतो तिथे परिणामही कमकुवत मिळतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि शंका एकत्र राहू शकत नाहीत. जिथे श्रद्धा आहे तिथे शंका नाही, आणि जिथे शंका आहे तिथे श्रद्धा पूर्ण नसते. एक छोटी गोष्ट सांगते. एक माणूस दररोज स्वामींना प्रार्थना करायचा, मला मार्ग दाखवा, मला मदत करा. पण प्रत्येक वेळी प्रार्थना केल्यानंतर तो स्वतःलाच विचारायचा, हे खरंच काम करेल का? दिवस गेले, महिने गेले, काही बदल झाला नाही. तो निराश झाला. एक दिवस त्याला एक जाणीव झाली. तो म्हणाला, मी स्वामींना विचारतो पण त्यांच्यावर विश्वासच ठेवत नाही. त्या क्षणी त्याला समजलं, त्याची प्रार्थना पोहोचत होती पण त्याची शंकामध्येच अडथळा बनत होती. आता इथे एक खोल सत्य आहे. स्वामींना मोठे विधी नको असतात, त्यांना एक साधा पण पूर्ण विश्वास हवा असतो. जर तुम्ही एक पाऊल श्रद्धेने टाकलत तर ती 10 पावलं पुढे येतात, पण जर तुम्ही प्रत्येक पावलावर शंका घेतलीत तर ती थांबतात. थोडा विचार करा, तुम्ही पूजा करताना पूर्ण विश्वास ठेवता का, की मनात कुठेतरी काय फायदा असा विचार येतो?
जर येत असेल तर हीच ती जागा आहे जिथे बदल करायला हवा. बाय द वे, जर तुम्हाला आता जाणवत असेल की हो, मी पूजा करतो पण मनात शंका असते, तर एकदा लाईक करा, कारण स्वीकार हा बदलाचा पहिला टप्पा असतो. आणि हो, मोस्ट पीपल श्रद्धा बोलतात पण शंका जगतात, आणि म्हणूनच त्यांना परिणाम दिसत नाहीत. पण जी लोक पूर्ण विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी मार्ग आपोआप तयार होतो. आता तुम्हाला वाटेल, ठीक आहे, श्रद्धा ठेवायची, पण एक शेवटची चूक अजून आहे जी सगळ्यात धोकादायक आहे, कारण ही चूक केल्यानंतर बाकी सगळं केलं तरीही परिणाम मिळत नाही. ही चूक तुमच्या कृतीशी जोडलेली आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ती शेवटची चूक, जी तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे कायम ठेवते. आणि कदाचित तीच कारण आहे की तुम्ही कितीही पूजा केली तरी बदल दिसत नाही. तयार राहा, कारण पुढे जे येणार आहे ते सगळं स्पष्ट करेल. पुढे सुरू राहील. आता शेवटचा भाग, आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा. तुम्ही मनाने पूजा केली, जागा स्वच्छ ठेवली, विचार सुधारले, श्रद्धा ठेवली, पण तुमच्या कृती त्या बदलल्या का? हीच 5वी आणि शेवटची चूक आहे. कारण फक्त पूजा करून आयुष्य बदलत नाही. तुमच्या कृतींनी त्या पूजेचं प्रतिबिंब दिसायला हवं. तुम्ही स्वामींना नमस्कार करता आणि बाहेर जाऊन खोटं बोलता. तुम्ही प्रार्थना करता आणि मग लोकांशी वाईट वागता. तुम्ही कृपा मागता पण स्वतः कोणावरही कृपा दाखवत नाही. आणि मग तुम्ही विचार करता, माझं काही का जमत नाही. इथेच सगळं थांबतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी फक्त तुमचे शब्द ऐकत नाही, ते तुमच्या कृती पाहतात. तुम्ही जे करता तेच परत तुमच्याकडे येतं. एक छोटी गोष्ट, एक माणूस रोज स्वामींची पूजा करायचा, खूप भक्तीने, पण तो लोकांना फसवायचा, खोटं बोलायचा, स्वतःचा फायदा बघायचा. वर्षानुवर्षे पूजा करूनही त्याचं आयुष्य तसंच राहिलं. एक दिवस त्याला जाणवलं, मी स्वामींना फसवू शकत नाही. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. पूजा तर करणारच, पण कृतीही बदलणार. हळूहळू त्याने प्रामाणिकपणा आणला, लोकांना मदत करायला सुरुवात केली, वागणं सुधारलं, आणि मग त्याचं आयुष्य बदलायला लागलं. आता इथे एक अंतिम सत्य आहे. पूजा म्हणजे फक्त देवासमोरचा वेळ नाही. पूजा म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य कसं जगता. जर तुमची पूजा आणि तुमच्या कृती जुळल्या तरच कृपा मिळते, नाहीतर सगळं व्यर्थ जातं. थोडं शांतपणे विचार करा. तुम्ही जे मागता ते तुम्ही देत आहात का? तुम्ही जसं आयुष्य हवं आहे तसं तुम्ही वागत आहात का? कारण उत्तर इथेच आहे. बाय द वे, जर तुम्हाला आता जाणवत असेल की हो, मला माझ्या कृती बदलायला हव्यात, तर एकदा कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण हा फक्त व्हिडिओ नाही, हा बदलाची सुरुवात आहे. आणि हो, मोस्ट पीपल हे ऐकतात, काही वेळासाठी प्रेरित होतात आणि पुन्हा जुन्याच सवयींमध्ये जातात. पण तुम्ही जर खरंच वेगळं करायचं ठरवलं तर आजपासून सुरुवात करा. लहान बदल करा, पण सातत्य ठेवा. आणि एक दिवस तुम्ही स्वतः म्हणाल, माझं आयुष्य बदललं. लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत, पण तुम्ही स्वतः सोबत आहात का? हीच खरी परीक्षा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आतून स्पर्श करून गेला असेल तर तो इथेच थांबवू नका. तो तुमच्या आयुष्यात उतरवा. कारण फक्त ऐकून काही बदलत नाही, पण करून सगळं बदलतं. जय स्वामी समर्थ. नमस्कार.